तस्वीर में दिख रहा यह साई दही हंडी उत्सव नवम्बई के सानपाड़ा का है। युवा नेता पांडुरंग आमले के नेतृत्व में साई भक्त सेवा मंडल द्वारा आयोजित यह 5,55,551 रुपए इनाम की यह दही हंडी सैकड़ों गोविंदाओं के लिए आकर्षण और रोमांच का जरिया बनी। गोविंदा अलारे की धुन के बीच साई भक्त सेवा मंडल का यह दही काला उत्सव सांस्कृतिक परंपरा का भी प्रतीक बनता नजर आया। यहाँ सामाजिक सौहार्द और बाल गोपालों के आनंद का नजारा देखने को मिला। दही हंडी उत्सव में यहाँ फिल्मी कलाकार और इन्फ्लुएंसर दीक्षा आजगांवकर, अदिति कटारे, श्रद्धा दांडकर, समीक्षा सावंत, शुक्रानी खारोटे, सुप्रिया तलकर, प्रियंका दनावले एवं अमीषा वैष्णव ने हाजिरी लगाते हुए यहाँ दही हंडी दर्शकों का रोमांच बढ़ाया। जनतेच्या हाकेला धावणारे, दिलेल्या शब्दाला जागणारे, जनतेच्या हाकेला धावणारे, दिलेल्या शब्दाला जागणारे, सानपाडा विभागाची जान, आमची आन बान शान, पांडुरंग दादा आमले, आमची आन बान शान, पांडुरंग दादा आमले। समाज कार्यासाठी तयांचे पाऊल कधी ना थांबले, समाज कार्यासाठी तयांचे पाऊल कधी ना थांबले, आमची आन बान शान, पांडुरंग दादा आमले, आमची आन बान शान, पांडुरंग दादा आमले। मी दीक्षा संजय आजगावकर, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। दादा पांडुरंग आमले यांचं खूप आभार मानते मी, प्लस साई भक्त सेवा मंडळ यांचं सुद्धा खूप आभार मानते। माझं नाव अमीषा वैष्णव आणि मला म्हणजे जास्त तर चांगला हा वाटला की मला श्री पांडुरंग दादा आमले आणि साई सेवा भक्त मंडळ यांनी इथं आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। सर्वप्रथम मी साई भक्त सेवा ह्यांना खूप आभार मानते मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, पांडुरंग दादा आमले ह्यांना सुद्धा। आणि इथला उत्साह पाहून, गोविंदाचा उत्साह पाहून मला एकदम मन भरून आलं आणि खूप बरं वाटलं इकडे। माझं नाव श्रद्धा आहे आणि सर्वप्रथम मी पांडुरंग दादा आमले यांचं अभिनंदन हे करते की थँक्यू बोलते की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि तुम्हा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। माझं नाव समीक्षा सावंत आणि मी इकडे येऊन खूप जास्त मला मस्त वाटलं आणि पांडुरंग दादा आमले मी यांचं खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि हो खूप मजा आली सगळं पाहून। माझा फर्स्टच एक्सपिरियन्स होता। मी शुक्रानी खोराटे, आज इथे पांडुरंग दादा आमले यांनी आम्हाला इव्हेंटमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खूप मस्त इव्हेंट झाला, सर्वांनी खूप चांगलं कॉपरेट केलं आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि भरपूर लोक आलेली इथे आज या इव्हेंटला, सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी सुप्रिया तळकर आणि मला इथे साई भक्त सेवा मंडळ ह्या लोकांनी बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खूप छान वाटलं आणि माझं हे दरवर्षीचं येणं असतं, दरवर्षी मला इन्व्हिटेशन असतं स्पेशल आणि खूप छान असं म्हणजे खूप छान रिस्पॉन्स वगैरे भेटला आणि आमले सरांना खरंच धन्यवाद आणि कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी तुमची लाडकी प्रियंका दानवले आणि मी सर्वात पहिले तर आभार मानते की मला इथे बोलवलं आहे आपले पांडुरंग दादा आमले यांनी आणि आपले साई भक्त सेवा मंडळ यांनी खूप हा कार्यक्रमाने एवढा गाजवला ना, यांचा सलग 5 वर्षापासून गाजलेला कार्यक्रम आहे आणि हा आता 6वं वर्ष असेल मे बी। सॉरी अगर काही चुकीचं बोलली असेल तर, पण खूप छान प्रोग्राम आहे आणि मला इकडे यायच्या आधीच खूप उत्सुकता असते आणि असं वाटतं की कधी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम येतो आहे आणि असं त्यांचा कार्यक्रम पुढे गाजू दे एकदम चांगला। बोल बजरंग बली की जय। युवा समाज सेवक पांडुरंग आमले के इस दही हंडी को फोड़ने के लिए नवम्बई, थाने, मुंबई और रायगढ़ की कई टीमों ने सलामी दी। गोविंदा पथकों की सुरक्षा और मेडिकल फैसिलिटी के साथ आयोजित यह रंगारंग दही हंडी उत्सव देर रात तक चला। भारी बारिश के बीच गोविंदाओं ने यहाँ कृष्ण की मटकी फोड़ने का प्रयास किया। इस अवसर पर बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, बेलापुर विधानसभा के प्रभारी नीलेश मात्रे, माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल, स्थानीय नेता जगन्नाथ जगताप, डॉक्टर मंगेश आमले, सुहासिनी नायडू, विसाजी लोके, पूर्व नगर सेवक सोमनाथ वास्कर, विजय बुआ कुलकर्णी एवं समाज सेवक चिंतामणि बेलेकर समेत तमाम हस्तियों ने यहाँ मौजूद रहकर गोविंदाओं का हौसला बढ़ाया और विजेताओं को पुरस्कार प्रदान किया।
देवनाथ मात्रे के एक वीरा कला क्रीड़ा मंडल ने यहां दही हंडी फोड़कर विजेता गोविंदा पथक का खिताब जीता। बीजेपी नेताओं ने टीम एक वीरा को ट्रॉफी देकर सम्मानित किया और सभी गोविंदाओं को बधाई दी। आमचे मित्र पांडुरंग आमले हे साई भक्त सेवा मंडळातर्फे दरवर्षी हा एकदम उत्कृष्ट असा कार्यक्रम करतात। त्याच्यामुळे सगळ्या दहीहंडी पथकाला फायदा होत असतो, प्रोत्साहन मिळत असतो आणि सानपाडा नगरीचं मनोरंजन होत असतं। त्याच्यामुळे हे दरवर्षी असेच चांगले कार्यक्रम करत राहावेत हीच माझ्यासाठी मला शुभेच्छा आणि शुभेच्छा त्यांना की दरवर्षी यांनी हे कार्यक्रम करावे, त्यासाठी लोकांनी त्यांना जनतेने पूर्ण सहकार्य करावे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। पांडुरंग आमले हा इथे 5 वर्षापासून हा कार्यक्रम करतो। श्रीकृष्ण जन्मोत्सवी म्हणजे साई भक्त नावाच्या नावाने हा 5 वर्ष इथं करतो। भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम एवढा नवी मुंबईत चांगला आणि एकदम उत्कृष्ट कार्यक्रम हा फक्त पांडुरंग आमलेच करू शकतो हे दाखवून दिलं आहे त्यांनी इकडे। नाही एवढा पाऊस पडला पण पांडुरंगांचा आमल्यांचा उत्साह काय कमी झाला नाही त्यांचा। जे काय इथे 250-300 गोविंदे मी दुपारपासून थांबलोय बघतोय, त्यांना जे काय पारितोषिक त्यांनी दिले आहेत, त्यांचा उत्साह, लहान मुलं आणि जे काय अरेंजमेंट केली आहे त्यांचे सगळे फॅमिली सगळ्या इकडे लोकांनी खूप छान केलं। त्यांना असाच आशीर्वाद असावा, लोकांचा आशीर्वाद असाच मिळत राहील आणि ते इकडचे पुढचे नगरसेवक निवडून येतील हे आम्ही शाश्वत करतो। साई भक्त सेवा मंडळ पांडुरंग शेठ आमले हे सालाबादप्रमाणे 5 वर्ष हे सातत्याने दहीहंडी ठेवतात आणि 3 वर्ष ही सोन्याची हंडी हे ठेवत होते। कारण की आम्ही आज 7 थर मारले आणि आम्हाला तो पांडुरंग शेठ आमले यांनी मान दिला भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली। आणि आजचा जो क्राऊड तुम्ही बघितला असेल तर खूपच छान होता आणि ऑर्केस्ट्रा वगैरे आणि सानपाड्यामध्ये नाही तर नवी मुंबईमध्येही खूप छान अशी दहीहंडी ठेवली होती आणि आम्हाला जो आमंत्रण दिला आणि आम्हाला तो तिथं मान भेटला त्यासाठी साई भक्त सेवा मंडळ आणि पांडुरंग शेठ आमले यांनी आमले विजयदादा कुलकर्णी यांचा मनापासून धन्यवाद। आमच्या सानपाड्यातील लोकप्रिय समाजसेवक आमचे बंधुतुल्य व्यक्तिमत्व पांडुरंग आमले साहेब ही अनेक वर्ष सानपाड्यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे करत असतात। आपल्या हिंदू रूढी सण परंपरा जपण्याचं काम करत असतात। आता दहीहंड्यासारखा खेळ जो आहे तो खेळ युवकांमध्ये त्यांची शक्ती, त्यांचं साहस वाढवायचं, ते जोखण्याचं काम करत असतो। यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता त्याला खेळ म्हणून मान्यता दिली आहे आणि या सानपाडा पट्ट्यामध्ये यापूर्वी अशा दहीहंड्या वगैरे इथे एवढ्या प्रमाणात उभारल्या जात नव्हत्या, पण आमच्या पांडुरंग आमले साहेबांनी विविध प्रकारच्या की जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला त्यामध्ये सेलिब्रेट होता येईल, सहभागी होता येईल, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि 100% ते आमचे पुढच्या वर्षी इथं भावी नगरसेवक म्हणून कार्यक्रम साजरा करतील ह्या त्यांना शुभेच्छा। वहीं भव्य साई दहीहंडी उत्सव के आयोजक युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि कृष्ण जन्माष्टमी महाराष्ट्र की परंपरा है और साई भक्त सेवा मंडल साई दहीहंडी उत्सव के जरिए इस परंपरा को नई पीढ़ी तक पहुंचाने के प्रयास में जुटा है। उन्होंने कहा कि आज 5,55,555 की इस दहीहंडी को फोड़ने के लिए सैकड़ों गोविंदा पथकों ने सलामी दी। उनके लिए सुरक्षा और सुविधाओं के लिए विशेष इंतजाम किया गया था। युवा नेता पांडुरंग आमले ने एक वीरा गोविंदा पथक के विजेता बनने पर बधाई देते हुए सभी गोविंदाओं का हौसला बढ़ाने आए फिल्मी कलाकारों और नेताओं का भी आभार जताया। उन्होंने कहा कि अगली बार इससे भी भव्य दहीहंडी उत्सव आयोजित होगा। गेली 6 वर्ष आमच्या सर्वांच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात, त्याचप्रमाणे आपले प्रेरणास्थान निलेशदादा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने इथे आम्ही 6 वर्ष दहीहंडी साजरी करत आहोत आणि आज खरोखरच सकाळी 10 वाजल्यापासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पुणे या शहरातून इथे गोविंदा पथक आले होते। अनेक गोविंदा पथकांनी इथे सलामी दिलेली आहेत, काहींनी दहीहंडी फोडलेली आहे आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आणि खरोखरच एक देवाची कृपा म्हणावी लागेल की इथे कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही आहे, हे आमच्यासाठी खरोखर एक भाग्याचं आहे। त्याचप्रमाणे अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले होते, अनेक मान्यवरांनी आम्हाला अनेक पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच हा गोविंदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जो साजरा केला आणि पुढील काळामध्ये यापेक्षा भव्य दिव्य रूपांतर करण्यात येईल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि गोविंदा पथकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केले। कुठल्या प्रकारचा गोंधळ न करता, कुठल्या प्रकारची मारामारी न करता आमचा या गोविंदा साई भक्त साई हंडीस चांगला प्रतिसाद दिला। 150हून अधिक दहीहंडी पथके इथे आलेली होती आणि आम्ही जे 5,50,555 हे एकूण पारितोषिक पुकारले होते त्यापेक्षाही अधिक झालेला आहे, परंतु आम्ही जो काउंट ठेवला होता त्यापेक्षा जास्त केलं तरी आम्हाला वाईट वाटत नाही, कारण खरोखरच उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटला आणि सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला भेटलेले आहेत। त्यातच आम्हाला खूप खूप आमचे त्यांचे आभार मानले पाहिजे आणि आम्हाला
हा कार्यक्रम जो केलेला आहे ते पावलेला आहे असं वाटतं. बघा, महाराष्ट्राची आपली जनता अशी आहे की कुठलंही संकट आलं त्याला घाबरत नाही किंवा सण आपले साजरे करायचे असेल त्यासाठी कुठलंही विघ्न आलं तर त्याला जुमानत नाही. आणि आज तुम्ही ते पाहिलेलं आहे. दिवसभर पाऊस चालू असताना सुद्धा आमची सानपाड्यातील जनता आमच्या प्रेमापोटी या मैदानातून हल्लेली नाही आहे. किंबहुना त्यांनी छत्री घेऊन उभे राहिले, परंतु पावसाची तमा न बाळगता त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे पाहिला, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आज महिलांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आहे. हांडी खूप छान सजवून आणली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी इथे आनंद दाखवला आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.